सन्माननीय गोपाळसिंग पाटील यांच्या शुभ हस्ते रिबीन कापून या हरपड यांचे पालक मन करावं. बघा बघा इकडे बघा चला. और उस डायरेक्शन का नाम है IESP. IESP, Institute for Excellence. Numbers speak for themselves. For our B2B training, we have trained more than 50,000 professionals, government and non-government, in India and abroad, be it helicopter operations or airlines operations. रोजगार दिला. भाऊंचा आणि दादांबद्दल तर बोलू तितकं थोडं आहे. त्यांनी कोयसो सारख्या संस्था उभ्या केल्या, जिल्हा परिषदमध्ये अनेक शिक्षकांना नोकऱ्या दिल्या. भाईंनी RDCC, अर्बन बँक सारख्या बँकिंग क्षेत्राची दालनं मोठी केली, उभी केली आणि अनेक लोकांना बँकांच्या नोकऱ्या दिल्या आणि अनेक डायरेक्ट इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंटमध्ये त्यांना रुजू केलं. आणि मला आनंद वाटतो की आज गोपाळशेठ आणि मी सुद्धा वेगवेगळ्या संस्था असतील किंवा कंपन्या असतील याच्या 14-15 संस्थांच्या माध्यमातून कमीत कमी 10 ते 15 हजार लोकांना आपण इथल्या स्थानिक लोकांना आपण रोजगार देऊ शकतो याचा मला अतिशय आनंद वाटतो. आणि CFPS सारखी आमची संस्था आहे ती आज भारतभरात लोकांना नोकऱ्या देते. आणि मला आठवतं की जेव्हा मी 18 वर्षापूर्वी PNP एज्युकेशन सोसायटीची कार्यवाह झाले तेव्हा एक विजन होती मनात की जास्तीत जास्त मुलं याच्यात शिकली पाहिजे आणि पुढे ही मुलं जॉब रेडी झाली पाहिजे. आज PNP एज्युकेशन सोसायटीने 20,000हून जास्ती विद्यार्थी शिकवले आणि आता सध्या तिथे 8,500 विद्यार्थी शिकतात. पण पार्टी ऑफिसला बसल्यावर माणसाचे कायम एक प्रश्न आपल्याला पडतो, आपल्या डोळ्यासमोर बायोडेटा येतो आणि आपण म्हणतो याला नोकरी कशी लागायची. आणि तेव्हाच माझी भेट गॅरीजींची आणि IESP कंपनीशी झाली आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की चित्रलेखा, भारतात एअरपोर्ट्स आणि एअरलाईन्सचा व्यवसाय हा खूप मोठा होणार आहे आणि तुमच्यासारखं अलिबाग हे तर एकदम नवी मुंबईमुळे स्ट्रॅटेजिक लोकेशन त्याचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे त्याच्या कोर्सेसचं सेंटर काढा. आज IESP एक रिस्पेक्टेड एअरलाईन्समध्ये कंपनी आहे, ती ट्रेनिंग करते, रिक्रुटमेंट करते आणि त्यांचं सेंटर आज आपण PNP मध्ये चालू करतोय आपल्या हेड ऑफिसला. याचा मला अतिशय आनंद आहे. तर पुढच्या भाषणामध्ये ते आपल्याला सगळे कोर्सेसची आणि याची माहिती देतीलच. पण माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या मनात ही इच्छा आहे की जसे आपण शिक्षकांना नोकरी दिली, जसं आपण बँकिंगमध्ये मुलांना नोकरी दिली, तशी आपली स्थानिक भूमिपुत्र या ठिकाणी एअरपोर्टला अलिबाग मुरुड रोह्याच्या आणि परिसरातला लागला पाहिजे ही माझी मनात इच्छा आहे आणि गॅरेजी तुम्ही नक्की पूर्ण कराल अशी मी अपेक्षा करते. आज मला खूप अभिमानाने सांगावंसं वाटतं की टीम चित्रलेखा पाटील त्याच्या पुढे एक पाऊल गेली आणि ते म्हटले की त्यांनी फोरम बनवली हात जोड्यांच्या नेतृत्वाखाली की जे रोजगार तिथे उपलब्ध आहेत त्यांना आम्ही जोडून देऊ. आणि मागच्या 1 आठवड्यात आम्ही 16 लोकांना लोडर आणि ड्रायव्हर म्हणून नोकऱ्या लावल्या. मी या ठिकाणी तुम्हाला अनेक विद्यार्थी मला दिसत आहेत. मी तुम्हाला विनंती करते की येता काळ हा माझ्या मते आणि आजकाल आपण सगळीकडे CV वर बघतो महागाई एका वेगळ्या टोकाला जाणार आहे. असं नाहीये की नोकऱ्या नाहीयेत, कमी आहेत, पण नोकऱ्या नाहीयेत असं नाहीये. मग अशा वेळी ज्या नोकऱ्या आहेत तिथे आपली मुलं कशी लागतील ह्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि आपण त्या नोकऱ्या त्यांना दिल्या पाहिजे. कारण की भारत तसाही पाहिला तर एम्प्लॉयमेंट रेशोमध्ये लो आहे, खूप बेरोजगारी आपल्याकडे आहे आणि आज तुम्ही गावोगावी गेलात, लोकांशी बोललात तर बेरोजगारी हा एक मोठा प्रश्न डोळ्यासमोर येतो आणि त्याच्यासाठी काम करायला म्हणून एक खारीचा वाटा म्हणून हा उपक्रम. मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा इथे स्वागत करते आणि अपेक्षा व्यक्त करते की चौथी पिढी म्हणून जसं आमच्या कुटुंबाने रोजगारासाठी आजपर्यंत काम केलं, शिक्षणाचं काम केलं, ते एक पाऊल पुढे जाऊ शकू आणि या विद्यार्थ्यांचं आयुष्य गगन भरारी घेऊन प्लेनमध्ये आपण उडवू शकू एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते. पुन्हा एकदा आपण सगळे मंडळी, पत्रकार बंधू असतील, आपण सगळे इथे पदाधिकारी असतील, विद्यार्थी असतील, आपण इथे आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार मानते.
मानते आणि हा कोर्स सोमवारपासून PNP एज्युकेशन सोसायटी हेड ऑफिसला आपण चालू करतोय. तर नक्कीच तुम्ही तुमच्या पंचक्रोशीतल्या तुमच्या लोकांना तिथे सांगा. आज मला मानसीताई सांगायला आनंद वाटतो की जेव्हा आपण हे अनाऊन्स केलं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली की आमंत्रण करायची, की त्यांना एक तळमळ आहे आपल्या कार्यकर्त्याला की माझ्या गल्लीतला मुलगा शिकेल कसा, माझ्या वाडीतला मुलगाला नोकरी कशी लागेल. आणि शेका पक्षाचे सगळे कार्यकर्ते सगळीकडे जाऊन त्यांनी लोकांना आमंत्रित केलं, गोळा केलं. तर त्याबद्दल मी कार्यकर्त्यांचं आणि अखंड टीमचं या ठिकाणी कौतुक करते.